अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे माघ पौर्णिमा. आजचा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. खरं तर प्रत्येक पौर्णिमा ही महत्वाची आहे. कुळदेवीची सेवा करण्यासाठी, भगवान विष्णू, माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करण्यासाठी. आणि आज रवी पुष्य नक्षत्र सुद्धा आहे, म्हणून आज आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा सेवा करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी बघा, आज दिवसभर आपली सेवा असणार आहे. बऱ्याच महिलांची सेवा झाली असेल, काही महिलांची बाकी असेल. बऱ्याच घरात कुंचमची सुद्धा सेवा केली जाते आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरात आपण सत्यनारायण करत असतो. आजच्या दिवशी सुद्धा आपल्याला सत्यनारायण आवर्जून करायचं आहे. अगदी घरात जेवढं सामान आहे तेवढ्यातही आपल्याला छानपैकी सत्यनारायण करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, संध्याकाळी जेव्हा आपण सत्यनारायण करत असतो, प्रदोषकाळी, आता कोणाला शक्य नसेल तर कोणी 8 वाजता करतं, कोणी 8:30 वाजता करतं. हरकत नाही, तुम्ही सेवा करता नाही, महत्वाचं आहे. पण सत्यनारायण खूप लेट पण नका करू. अगदी म्हणजे ते 9:30 आणि 10 ते खूपच होऊन जातात. त्याच्या आधी, आणि आज रविवार असल्यामुळे सगळेच आपण घरात आहोत. तर आता संध्याकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो, सवासांची वेळ असते, जेव्हा लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्या घरात एक दिवा लावत असतो. म्हणजेच काय, शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावत असतो. आणि आता शुद्ध गायीचं तूप का बरं, घरातलं दुसरं तूप चालत नाही का? तर मला एक सांगायचं आहे, माता लक्ष्मीला ना शुद्ध गायीचं तूप प्रिय आहे. पण घरात जर तुम्ही म्हशीचं तूप काढत असाल तर घरातलं तूपही वापरू शकता. शेवटी श्रद्धा महत्वाची आहे. आपण किती सागर संगीत करतो, देवीला काय अर्पण करतो, याच्यापेक्षा आपलं कर्म आणि आपली श्रद्धा, आपली सेवा खूप जास्त महत्वाची असते. आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात थोडं तरी आपण तूप घेऊन येतो. त्याचा दिवा आपण देवी समोर लावत असतो. अर्थात तसाच दिवा आहे ना, म्हणजे जेव्हा आपण देवी समोर एक दिवा लावतो, तुपाचाच असतो आणि शक्यतो शुद्ध गायीच्या तुपाचा असावा. त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ना ते तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्ही फुलवात करून आपण तुपाचा दिवा लावतो संध्याकाळच्या वेळेला, आता सगळ्याच घरात तुपाचा दिवा दररोज लावल्या जातं असं नाही. काही घरात फक्त तेलाचा दिवा, धूप, अगरबत्ती, कापूर या गोष्टी लावल्या जातात. तुमच्या घरात जर तुपाचा दिवा नसेल लावल्या जात तर आज तुपाचा दिवा लावा. अगदी कुठलीही निरंजन असेल त्याच्यात तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये ना तुम्हाला 2 वेलदोडे, वेलची माहिती ना, 2 वेलची आणि 2 लवंगा आणि थोडासा भीमसेनी कापूर. बघा, 2 वेलची, 2 लवंगा आणि थोडासा भीमसेनी कापूर हे त्याच्यात एकत्रित करायचं आहे, म्हणजे त्याच्यात टाकायचं आहे आणि मग तो दिवा लावायचा आहे. हे तुम्हाला कुठे करायचं आहे? जेव्हा जिथे तुमच्या घरात देवघर आहे तिथे शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावतो ना आपण, तिथे तुम्हाला लावायचं आहे. आता हे का ठेवता याचं कारण तुम्हाला सांगते. माता लक्ष्मीला या सगळ्या गोष्टी प्रिय आहे. बऱ्याच घरात ना जी कमळगट्ट्याची मणी ना ते सुद्धा दिव्यामध्ये, म्हणजे जो काही तुपाचा दिवा लावतोय त्याच्या सुद्धा टाकल्या जातात. तुमच्या घरात उपलब्ध असेल किंवा तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही एक कमळगट्ट्याचं मणी पण टाकू शकता. आता नंतर याचं काय करायचं तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं आहे. आता सवासांच्या वेळेला आपण दिवाबत्ती करतो, बाहेरही आपण एक दिवा लावत असतो. आता हे दिवा का लावायचा तुम्हाला सांगते. लक्ष्मीच्या स्वागतासाठी. जेव्हा खरं तर विष्णू पुराणामध्ये असं उल्लेख केलेला आहे की लक्ष्मी 7 वेळा तुमच्या दरवाजावर येते, दिवसातून 7 वेळा. पण तुमच्या घरातले कटकट, भांडण किंवा किंबहुना अलक्ष्मीचा तुमच्या घरात वास आहे, घरात भरपूर, म्हणजे घराच्या बाहेर भरपूर चपलांचा ढिगारा आहे, मग अशा वेळेस ती लक्ष्मी येत नाही. आणि सवासांची वेळ असलं की आवर्जून आपण काही गोष्टी पाळतो. मग मोबाईलचा वापर नाही करत, आपण बाहेर दिवाबत्ती करत असतो, अगरबत्ती लावत असतो, लाईटी लावत असतो. दाराबाहेरचा जेवढा काही चपलांचा ढिगारा आहे तो आपण बाजूला काढून ठेवू शकतो. आता कितीही म्हटलं तरी प्रत्येकाच्या घरासमोर एक तरी चप्पल असतेच. भले ती साईडला असते पण असतेच. आता प्रत्येक वेळेस कोणी असं नाही की उचलून तो चप्पल लगेच जागेवर ठेवतो, असं नाहीच. एखादी चप्पल तरी असतेच. मग जेव्हा दिवे लागण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला ती जी तो जो दिवा आहे किंवा त्याच्या काही चपला आहेत त्या तुम्हाला बाजूला काढायच्या आहे. आणि जेव्हा ज्या पद्धतीने देवी समोर दिवा लावलाय ना तसाच दिवा, पंथी घ्या अगदी. तुम्ही पंथी घ्या, पंथीमध्ये शुद्ध गायीचं तूप असेल तर ते टाका. नाहीतर घरातलं जे तुम्ही तूप बनवता ते तुम्ही टाकू शकता. तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 लवंगा, 2 लवंग, 2 वेलची आणि थोडासा भीमसेनी कापूर जे देवी समोर ठेवला आहे तेच तुम्हाला बाहेर तसाच
पद्धतीने तुम्हाला दिवा लावायचा आहे. आता हा दिवा कसा लावायचा, कुठे लावायचा तुम्हाला सांगते. तुम्ही उंबऱ्यावर जरी ठेवला, उंबऱ्याच्या मधोमध जरी ठेवला तरी चालेल, पण येणारे जाणारे लोक असतात, आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो. मग मी माझ्या घरातून बाहेर जाते तेव्हा माझी डावी बाजू आणि माझ्या घरात मी प्रवेश करते तेव्हा माझी उजवी बाजू, सेफ्टी डोअरच्या बाहेर, आपल्या मुख्य दरवाजाच्या आत नाही, बाहेर दिवा लावायचा. तो उंबऱ्यावर जर असेल, सेफ असेल, कोणी येणारं जाणारं नसेल, लहान मुलगा नसेल तर उंबऱ्यावरच लावा. नाही शक्य होत तर उंबऱ्याच्या बाहेर बघा, उंबऱ्याच्या बाहेर म्हणजे दाराच्या बाहेर, मी माझ्या घरातून बाहेर जाते, माझी डावी बाजू, माझ्या घरात मी प्रवेश करते माझी उजवी बाजू, अशा ठिकाणी दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या दिव्याच्या खाली एखादं ताट वगैरे ठेवा की जेणेकरून त्या दिव्याचा स्पर्श जमिनीशी होणार नाही. या पद्धतीने तो दिवा लावायचा आहे. माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे की सूक्ष्म रूपात तू माझ्या घरात वास कर आणि फक्त लक्ष्मी स्वरूपात नाही तर अष्टलक्ष्मींची प्राप्ती माझ्यावर होऊ दे, अष्टलक्ष्मींची कृपा माझ्यावर होऊ दे, अशी छोटीशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आज चंद्राची पूजा करायला आवर्जून विसरू नका. ज्यांच्या पत्रिकेतला चंद्र थोडासा कमकुवत असतो, म्हणजेच काय, मन एवढं चंचल असताना, डिसिजन मेकिंग पॉवर ज्याला आपण निर्णय क्षमता म्हणतो, की एक निर्णय घ्यायला आपण 100 लोकांना विचारतो, काय करू ग मी, काय करू ग मी, काय करू ग. याचं कारण तुम्हाला सांगते की आपल्यात तो म्हणजे भीती वाटते आपल्याला की आपण काहीतरी करतोय किंवा एक सेल्फ कॉन्फिडन्स नाही येत. जेव्हा पौर्णिमेला चंद्र हा 64 कलेंनी युक्त असतो आणि माघ पौर्णिमेला जेव्हा तुम्ही सेवा करत असता, किंबहुना कुठल्याही पौर्णिमेला जेव्हा तुम्ही सेवा करत असताना मैत्रिणींनो, त्याचं फळ तुम्हाला 32 पटीने मिळत असतं, म्हणजे दुप्पट तुम्हाला फळ मिळत असतं. आज तंतोतंत चंद्राकडे काही सेकंद, काही मिनिटं बघावं, मनातल्या इच्छा बोलाव्या, त्याची प्रार्थना करावी, पूजा करावी आणि माझंही मन जे काही चंचल आहे ते एका स्थिर होऊ दे अशी प्रार्थना करावी. बस, बाकी काही नाही. आज तुम्हाला एवढंच करायचं आहे आणि ज्या काही सेवा सांगितल्या ना त्या आवर्जून करा. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तर झालेली सेवा माता लक्ष्मीच्या चरणी, स्वामीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.